नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये असलेल्या आपल्या हवामानशास्त्र या भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा पेपरचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्र यामध्ये हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण या ठिकाणी करतोय आणि या हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण वायुराशी या वायुराशी या मुद्द्याचा वायुराशी या प्रकरणाचा वायुराशी या भागाचा या ठिकाणी आपण विचार करू लागलो. मित्र, वायुराशी म्हणजे काय? तर वायुराशी म्हणजे वायूचा किंवा हवेचा क्षितिज समांतर असा एक जाड व विस्तृत भाग की ज्याची तापमान, आर्द्रता व लोपदर सर्वत्र समान असतो अशा असणाऱ्या या जाड वातावरणातील हवेच्या भागाला आपण या ठिकाणी वायुराशी असं म्हणतो. आणि मग मागील काही तासापासून आपण वायुराशीचा अर्थ, वायुराशीची व्याख्या, वायुराशीचे गुणधर्म हे या ठिकाणी बघतो. आज आपण वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र कोणते आहे, वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र या ठिकाणी आपल्याला आजच्या तासामध्ये बघायचे आहे. सोर्स रिजन कोणते आहे या वायुराशीचे, किंवा ज्याला आपण असं म्हणतोय वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र. हे उत्पत्ती क्षेत्र किंवा सोर्स रिजन वायुराशीचे किंवा स्रोत प्रदेश प्रमुख हे या जगामध्ये कोणकोणते आहेत? तर आपण ज्यावेळेस गुणधर्माचा विचार करत होतो त्यावेळेस आपण बघितलं की ज्या प्रदेशामध्ये तापमान हे सारखे असेल, ज्या प्रदेशाच्या वातावरणातील आर्द्रता सर्व ठिकाणी अधिक भागामध्ये सारखी असेल आणि लोपदर देखील सारखा असेल, अशा भागातील असणारी हवा ही त्या ठिकाणी वायुराशीमध्ये रूपांतरित होत असते. म्हणजेच या ठिकाणी आपण जर बघितलं की वायुराशीमध्ये जगातील वेगवेगळे प्रदेश हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. जगातील सर्वच प्रदेशामध्ये वायुराशी निर्माण होत नाही. अशा प्रकारची आदर्श परिस्थिती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी वायुराशीचे स्रोत प्रदेश किंवा वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र हे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. मित्र, ज्या क्षेत्रामध्ये वायुराशीचे उत्पत्ती होते किंवा वायुराशी ज्या ठिकाणी निर्माण होतात त्या प्रदेशाला आपण वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र किंवा वायुराशीचे स्रोत प्रदेश असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. वायुराशी या प्रत्येक ठिकाणी उत्पन्न होत नाही. मी तुम्हाला अगोदरच बोललोय की वायुराशी या प्रत्येक ठिकाणी उत्पन्न होत नाही. ज्या विस्तृत जलप्रस्थाची किंवा ज्या विस्तृत भूमिखंडाची रचना व गुणधर्म भौतिक गुणधर्म समसमान असतात अशा विस्तृत महासागराच्या किंवा भूमिखंडाच्या भागावर
साधारणपणे वायू राशीची उत्पत्ती होताना आपल्याला दिसते. मग यावरून असे जे काही क्षेत्र आहे हे वायू राशीचे उत्पत्ती क्षेत्र किंवा वायू राशीचे स्रोत प्रदेश हे जगातील कोणकोणत्या ठिकाणी आहे अशी आदर्श परिस्थिती ज्या ठिकाणी ज्या जलपृष्ठभागाचा भाग हा विस्तृत आहे, त्याचे रचना व भौतिक गुणधर्म सारखे आहे असे प्रदेश, मग ते जलाशयाचे असतील किंवा भूमिखंडाचे असेल, असे प्रदेश ज्या ज्या ठिकाणी जगाच्या पाठीवर आहे, जगामध्ये आहे, त्या त्या ठिकाणी मग वायू राशीची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये पहिला प्रदेश आहे तो म्हणजे आर्क्टिक व ध्रुवीय खंडातील उत्पत्ती क्षेत्र. आर्क्टिक व ध्रुवीय खंडातील प्रदेश असं म्हणूया आपण, उत्पत्ती क्षेत्र म्हणण्यापेक्षा प्रदेश. आर्क्टिक व ध्रुवीय खंडातील आर्कटिक व ध्रुवीय खंडातील उत्पत्ती प्रदेश किंवा क्षेत्र. मित्र हो, हे जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र जर आपण बघितलं तर प्रामुख्याने हिवाळ्यात हे क्षेत्र ध्रुवीय प्रदेशात व आर्क्टिक वृत्ताजवळ महाद्वीपीय भागात निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. हे संपूर्ण क्षेत्र प्रत्यवर्त वाऱ्याच्या प्रभावाखाली असून येथील हवा स्थिर असते व वारे मंद गतीने वाहतात. हेच क्षेत्र उन्हाळ्यामध्ये या महाद्वीपीय खंडाच्या उत्तर भागामध्ये गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने आर्क्टिक व ध्रुवीय खंडावरील आर्क्टिक व ध्रुवीय जो काही खंडाचा भाग आहे, भूमिखंडाचा भाग आहे, या भागामध्ये साधारणतः आपल्याला हे क्षेत्र दिसून येतं. उत्तर गोलार्धामध्ये जवळपास 50 अंश अक्षवृत्ताच्या पलीकडे ग्रीनलँड, युरेशिया, उत्तर अमेरिकेचा उत्तर भाग व दक्षिण गोलार्धातील असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये सतत त्या ठिकाणचे तापमान हे थंड असतं आणि सतत त्या ठिकाणचे तापमान थंड असल्यामुळे त्या ठिकाणी एक सारख्या तापमानाचा हवेचा भाग त्या ठिकाणी विस्तृत असा भाग निर्माण होतो आणि त्याही ठिकाणी जे काही वारे वाहतात ते मंद स्वरूपामध्ये आणि प्रत्यावर्त स्वरूपात वारे असल्यामुळे त्या ठिकाणी या वायू राशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिला भाग हा आपल्याला जो काही दिसला या ठिकाणी की पहिला प्रदेश आर्क्टिक आणि ध्रुवीय खंडातील आहे. त्यानंतर दुसरा जो काही भाग आहे तो आहे ध्रुवीय महासागरीय क्षेत्र. ध्रुवीय महासागर उत्पत्ती क्षेत्र. महासागर क्षेत्र म्हणून किंवा प्रदेश असे म्हणूया. उत्पत्ती क्षेत्र या ठिकाणी आपण जर बघितलं मित्र, ध्रुवीय उत्पत्ती क्षेत्र हे उत्तर व दक्षिण आर्क्टिक महासागर
आर्क्टिक महासागराचा उत्तर भाग व दक्षिण गोलार्धाच्या 50° पलीकडे असणारा अंटार्क्टिक महासागर असा हा प्रदेश की साधारणतः यामध्ये उत्तर अटलांटिक व उत्तर पॅसिफिक महासागराचा असणार आहे. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्यामुळे या ठिकाणी प्रत्यावर्त वारे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात आणि त्याचा विशेष परिणाम हा त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. या ठिकाणी हवेची गती जरी जास्त असली तरीही या ठिकाणी मात्र अतिशय थंडी असल्यामुळे हे या राशीची उत्पत्ती, वायू राशीची उत्पत्ती क्षेत्र या ठिकाणी बनलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं आहे उष्णकटिबंधीय महासागर क्षेत्र. उष्णकटिबंधीय महासागर क्षेत्र, उष्णकटिबंधीय महासागर क्षेत्र जर आपण बघितलं तर हे अटलांटिक व पॅसिफिक महासागरातील जास्त वायुभाराच्या पट्ट्याजवळ आहे. जिथं जास्त वायुभाराचा पट्टा या अटलांटिक व पॅसिफिक महासागरामध्ये आढळतो आणि खास करून जर या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर आपल्याला असं आढळतं की हा जो काही भाग आहे हा खास करून 20 ते 35 अंश अक्षांशाच्या दरम्यान जो अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराचा भाग येतो तो उत्तर आणि दोन्ही दक्षिण गोलार्धामध्ये खास करून पॅसिफिक व अटलांटिक महासागराचा जो काही भाग येतो या दरम्यान उपोष्ण उच्च दाबाचा पट्टा, जास्त वायुभाराचा पट्टा, उपोष्ण अशा प्रकारचा जास्त वायुभाराचा पट्टा ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला हा उष्णकटिबंधीय महासागरीय क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ज्या ठिकाणी तापमान हे समान असतं आणि मग अशा प्रदेशामध्ये खास करून आपल्याला या वायुराशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर चौथा जो काही भाग आहे तो आहे उष्णकटिबंधीय खंडातील क्षेत्र. उष्णकटिबंधीय खंडातील क्षेत्र, उष्ण कटिबंधीय खंडातील उष्णकटिबंधीय खंडातील क्षेत्र. हे उष्णकटिबंधीय खंडातील क्षेत्र जर आपण बघितलं तर मित्र हो आपल्याला असं दिसतं की हे उष्णकटिबंधीय खंडातील क्षेत्र हे उत्तर आफ्रिकेच्या साधारणतः 20 अंश ते 35 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान असते. हा वाळवंटी प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी अवकाश स्वच्छ असते. बघा आपल्याला असं दिसतंय की प्रत्येक खंडाच्या पश्चिम भागामध्ये खास करून जर आपण बघितलं तर हे 20 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान वाळवंटी प्रदेश निर्माण झालेला आहे आणि या वाळवंटी प्रदेशामध्ये हिवाळ्यात खास करून या वाळवंटी प्रदेशात हे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. वाळवंटी प्रदेश आहे त्यामुळं या भागावर अवकाशामध्ये किंवा आकाशामध्ये कोणत्याच प्रकारचे ढग आढळत नाही, म्हणजे आकाश स्वच्छ अशा प्रकारचं असतं आणि उन्हाळ्यात हे क्षेत्र आशिया व दक्षिण युरोप मिसिसिपी नदीच्या पश्चिमेकडील भागात असते. म्हणजे प्रामुख्यानं या क्षेत्राची शिफ्टिंग नंतर उन्हाळ्यात झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारचं हे क्षेत्र की जे उष्णकटिबंधीय
उत्पत्ती क्षेत्र म्हणून प्रामुख्याने निर्माण झालेलं आहे आणि याही भागामध्ये वायुराशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. पाचवं जे काही क्षेत्र आहे ते आहे विषुवृत्तीय उत्पत्ती क्षेत्र. विषुवृत्तीय क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. विषुवृत्तीय क्षेत्राचा जर आपण विचार केला मित्रांनो तर विषुवृत्तावरील महासागरीय प्रदेशात हे क्षेत्र निर्माण झालेले आहे. हे क्षेत्र व्यापारी वाऱ्याच्या टापूत असते. म्हणजे त्या ठिकाणी जे काही व्यापारी वारे वाहतात या व्यापारी वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये प्रामुख्याने असते. या क्षेत्रात उष्ण व जी काही उष्ण वायुराशी या क्षेत्रातील जे काही वायुराशी असतात त्या उष्ण व आर्द्र स्वरूपाच्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शेवटचं जे काही क्षेत्र आहे ते आहे मोसमी क्षेत्र किंवा मोसमी वाऱ्याचं क्षेत्र ज्याला आपल्याला म्हणते मोसमी क्षेत्र किंवा मोसमी उत्पत्ती क्षेत्र. हे क्षेत्र आशियाच्या जवळील महासागरी भागात असते. आशिया खंडाच्या जवळील जो काही महासागरी भाग आहे या महासागरी भागामध्ये अशा प्रकारचं उत्पत्ती क्षेत्र निर्माण झालेलं आहे. येथील उन्हाळी मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो. इथे जो काही उन्हाळी मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतो व हवा उष्ण व उबदार असते. या वायुराशीमुळे हिवाळा थंड व कोरडा असतो. तर या वायुराशीमुळेच या ठिकाणी हिवाळा हा थंड व कोरडा असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने मित्र या ठिकाणी वेगवेगळे अशा प्रकारचे वायुराशीचे क्षेत्र उत्पत्ती क्षेत्र जगातील वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण झालेले आहे. जगातील सर्वच भागात असे वायू क्षेत्र निर्माण झालेले नाहीत. वायुराशीचे उत्पत्ती क्षेत्र निर्माण झाले. जगाच्या सर्वच भागात वायुराशीची निर्मिती होत नाही. तर जगातील काहीच भागामध्ये वायुराशीची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्याला आपण उत्पत्ती क्षेत्र असं या ठिकाणी म्हणतो. धन्यवाद.